बीजेपी कारपोरेटर दीपक सिंह रावत ने बल्दिया उज़्मा के बजट पर एतराज़ जताया। बीजेपी रुकने बल्दिया दीपक सिंह रावत ने बल्दिया उज़्मा के बजट इजलास में कई मौज़ूआत पर एतराज़ जताया। इन्होंने कहा कि बजट अवाम मुखालिफ है। वहीं इन्होंने बजट बुक पर एमपी प्रताप पाटिल चिखलीकर के नाम का जिक्र न करने को भी हदफ तनकीद बनाया। दीपक सिंह ने इल्ज़ाम लगाया कि अवाम को फ़ायदा देने वाले बजट के बजाय सियासी बजट पेश किया गया है। बजट में आमदनी कम और खर्च ज़्यादा दिखाए जाने पर भी इन्होंने अफसोस का इजहार करते हुए कहा कि बल्दिया उज़्मा अपनी आमदनी बढ़ाने के लिए शंकरराव सभागृह और विसावा गार्डन और दीगर इमारतों को खांगियाने की ज़रूरत है। नेमकं आजचं जे अर्थसंकल्प 2019-20चा जे अर्थसंकल्प आहे, प्रशासनाकडून 732.75 कोटीचा बजेट जनरल बॉडीमध्ये आलेला आहे। प्रत्यक्षात आमचं महसूल जमा बाजू कमी आणि खर्च जास्त आहे। हा फुगीर बजेटला आम्ही या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही तो विरोध केला। विरोध म्हणजे यासाठी नाही की काँग्रेसची सत्ता आहे, पण या फुगीर बजेटमध्ये जनतेसाठी अशी अपेक्षित काही नाही। त्यामध्ये त्याने जरी टॅक्स जो वाढीव केली नाही तर पाण्यामध्ये काहीतरी वाढ केली आहे। आम्ही त्या संदर्भामध्ये विरोध केला आहे। त्यामध्ये विशेष करून प्रशासनाकडून जे बजेट आलं आहे स्थायी समितीमध्ये, कायदा असा आहे की महानगरपालिका जी ड वर्गाची महानगरपालिका आहे त्यामध्ये आस्थापनचा खर्च 35% टक्केवारीपणे वाढू नये। आज प्रत्यक्षात आम्ही बघितलं टक्केवारी 34.82 हे वाढलेली आहे, म्हणजे फक्त 18% बाकी आहे। भविष्यामध्ये आकृतीबंदमध्ये जे कर्मचाऱ्यांचा समावेश होणार आहे ते खर्च वाढणार असल्यामुळे ते कमीत कमी 50% वर जाईल। जर आम्ही आस्थापन खर्च कमी केला तर निश्चित आमचा बजेट आमच्या लेवलवर येईल। व तसेच आज अनेक अनाधिक आमच्याकडे पदोन्नती झाली कर्मचाऱ्याची, त्याचे वेतनशी वाढ झाली जे की वेतन लागू होत नाही, त्यामुळे वर्षाला आम्हाला 3.5 कोटीचा फटका बसत आहे। आज आमची आणखी एक मागणी होती की माननीय सभापती फारुक अली साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतमध्ये राजशिष्टाचार नियमाप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे नांदेडचे लोकप्रिय खासदार भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव नसल्यामुळे आम्ही त्यांचा विरोध केला, सभापतीचा निषेधही केला आणि त्यांना आम्ही नियमाने सांगितलं की ते नाव तुम्ही त्याच्यामध्ये माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं नाव नांदेडचा खासदार म्हणून तुम्हाला टाकावंच लागलं। ही एक आम्ही मागणी रेटून धरलेली आहे। इथं पक्षी राजकारण चालू असल्यामुळे आम्हाला ते धरणं वाजवायचे होते, कारण की प्रोटोकॉल या अगोदर ज्या पक्षाचे खासदार होते त्या पक्षाचे त्यांचं नाव होतं, यावेळी भाजपचं खासदार असल्यामुळे त्यांना नाव टाकलं नाही। हे कुठंतरी दिशाभूल करत आहे। आमचे खासदार आजही म्हणतात की जरी महापालिकेत आमची सत्ता नाही पण नांदेडच्या विकासासाठी आम्ही महापालिकेला मदत करू आणि इथल्या कर्मचाऱ्या आणि पदाधिकाऱ्यांना मदत करू, अशी भावना असताना त्यांचं नाव न टाकणं म्हणजे कुठंतरी राजकीय डावपेच करण्याच्या मानसिकतेमध्ये सदरील काउन्सिल आहे। आम्ही महानगरपालिकेमध्ये मागील 15 वर्षापासून सभागृहात बोलत असताना आम्ही अनेक इन्कम वाढीसाठी उत्पन्न वाढीसाठी आम्ही बोलत असतो। यामध्ये प्रमुख म्हणून आम्ही आज मागणी केलेली आहे की शंकरराव चव्हाण सभागृह जे की नांदेडच्या विष्णुपुरी डॅम त्यांनी बांधलेला आहे, त्यामुळे पाण्याची आपल्याला कमतरता होऊ नये याची दक्षता सर्वांनी घेतलेली आहे। आम्ही राजकारण बाजूला सोडून त्या व्यक्तीसाठी आदर ठेवून आम्ही शंकरराव सभागृह जे आहे, शंकरराव चव्हाण साहेबांचे जे सभागृह आहे ते BOTवर देण्याची आम्ही मागणी केली, कारण की आज तिथं एकही आपण कार्यक्रम घेऊ शकत नाही, त्यामुळे आमचा वसूल बुडत आहे। दुसरं विसावा गार्डनला आम्ही वर्षाला लाखो रुपये खर्च करतो, ते विसावा गार्डन BOTवर देण्याची आम्ही मागणी केलेली आहे। व जुना मोठा आहे ते मंगल कार्यालय महापालिका BOT तत्वावर बांधलेलं ते बी आम्ही 3 वर्षापासून आम्ही भाड्याने दिलं नसल्यामुळे आमचं वसूल बुडत आहे। असे अनेक आम्ही तरतुदी सांगितले आहेत, त्यामध्ये काबरनगरचं कॉम्प्लेक्स असो किंवा भाग्यनगर पोलिसाच्या बाजूला महापालिकेचा कॉम्प्लेक्स असो किंवा इतवाराला कॉम्प्लेक्स असो, ते आम्ही भाड्याने देण्याची मागणी केली जेणेकरून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल।